नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाकडून तुम्हाला रेशन धान्य हे मोफत दिलं जातं आणि पुढे सुद्धा 5 वर्षे हे धान्य मोफत मध्ये मिळणार आहे। आता भरपूर जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येतोय की आम्हाला जे रेशन धान्य मिळतंय ते दुकानदार बरोबर देतोय का, किती देतोय, आम्हाला किती मिळतोय, सरकारकडून किती येतोय हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फक्त 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता। आणि दुकानदार जे तुम्हाला धान्य देतोय, तुम्हाला जे मिळतंय यामध्ये जर काही तफावत असेल तर त्याची तक्रार देखील तुम्ही करू शकता। या व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला रेशन धान्य हे नक्की किती मिळते हे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये कशा पद्धतीने चेक करू शकता, फक्त 2 मिनिटांमध्ये हे आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोर ओपन करायचे आहे आणि प्ले स्टोर वरती तुम्हाला मेरा रेशन असे सर्च करायचं आहे। त्यानंतर हे पहिलंच ऍप्लिकेशन आपल्या समोर येईल, हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे। मेरा रेशन ॲपची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही हा ॲप्स इन्स्टॉल करू शकता। इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे। त्यानंतर याला काही परमिशन अलाउ करायचं आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल, याला अलाउ करायचा आहे। हे या ठिकाणी ऑलरेडी हिंदी मध्ये दिसेल, याला तुम्हाला इंग्रजी किंवा मराठी किंवा कन्नड, तेलुगू, गुजराती अशा रिजनल भाषामध्ये जर ओपन करायचे असेल तर राईट साइडला वरती 3 डॉट दिसतील, त्यावरती क्लिक करून तुम्हाला हवी असलेली भाषा निवडू शकता। या ठिकाणी मी इंग्रजी ही निवडतो। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरला ऑप्शन दिसेल, नो युजर एंटाइटलमेंट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन येतील, ज्यामध्ये पहिले ऑप्शन आहे रेशन कार्ड नंबर आणि दुसरा आहे आधार नंबर। जर तुमच्याकडे 12 अंकी रेशन कार्ड नंबर असेल तर पहिले ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे आणि जर तुमच्याकडे आधार नंबर असेल तर दुसरे ऑप्शन निवडा। मी या ठिकाणी आधार नंबर हे ऑप्शन निवडलेले आहे। त्यानंतर आधार नंबर हे ऑप्शन निवडल्यानंतर या ठिकाणी आधार नंबर विचारेल, तर तो आधार नंबर कोणाचा टाकायचा, तर घरातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाकू शकता। आधार नंबर टाकल्यानंतर सबमिट करा। जसं तुम्ही सबमिट कराल तर या ठिकाणी थोडा वेळ घेईल। त्यानंतर ऑटोमॅटिक सर्व माहिती तुमची आलेली असेल। काय काय माहिती आहे हे पाहू शकता। आपले राज्य महाराष्ट्र, त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तुम्ही कोणत्या स्कीम मध्ये आहे, त्यानंतर तुमचा रेशन कार्डचा 12 अंकी नंबर दाखवेल, FSID दाखवेल, अलोकेशन मंथ आणि इयर म्हणजेच तुम्हाला कोणत्या महिन्यात रेशन मिळत आहे दाखवेल। त्यानंतर खाली एक बॉक्स दाखवलं जाईल एंटाइटलमेंटची डिटेल आणि ही जी काही माहिती आहे ती KG मध्ये आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता कम्युनिटी हे पहिले ऑप्शन आहे। कम्युनिटी या ऑप्शन मध्ये तुम्हाला काय काय आणि किती धान्य दिले जाते हे या ठिकाणी दाखवेल। आता यामध्ये वीट आहे, राईस आहे म्हणजेच गहू आहे, तांदूळ आहे, तुमच्या केस मध्ये अजून काही असू शकते। त्यानंतर प्राइस आहे, प्राइस मध्ये 0 लिहिलेले आहे म्हणजेच हे मोफत आहे, दुकानदाराला 1 रुपयाही देण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर अलोकेशनचा बॉक्स आहे, यामध्ये तुम्हाला दाखवेल तुम्हाला गहू किती मिळतंय, तांदूळ किती मिळतंय, साखर किती मिळते हे दाखवेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला सरकार किती देतंय आणि दुकानदार किती देतो हे तुम्हाला यामध्ये दिसेल आणि यामध्ये जर काही तफावत असेल तर त्याची सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता। हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।